गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पसरलेली आहे आणि दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज 44 डिग्री इतक्या उच्च तापमानाची नोंद झाल्यामुळे जळगाव शहरामधील अनेक रस्ते निर्मनुष्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण बघू शकतो की एरवी वर्दळीचे असलेले हे रस्ते आज मात्र अतिशय तुरळक या ठिकाणी वाहतूक आपल्याला पाहायला मिळते, कारण सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने वाढतं ऊन त्रासदायक ठरल्यामुळे अनेक नागरिकांनी घराच्या बाहेर पडणं टाळलेलं आहे। मात्र ज्याही नागरिकांना घराच्या बाहेर पडावं लागत आहे ते मात्र कान आणि आपला चेहरा झाकून या ठिकाणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय। उष्णतेच्या लाटेचा परिणाम हा वीज रोहित्रांवर देखील होण्याचा आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी तापमान वाढून वीज रोहित्र हे जळाले आणि ते टाळण्यासाठी आता महावितरणनं त्यांच्या अवतीभोवती कूलर लावल्याचं पहिल्यांदा बघायला मिळतंय, कारण वीज रोहित्र जर जळालं तर ते दुरुस्तीसाठी मोठा खर्चही येतो, वेळही जातो आणि वीज पुरवठा खंडित होतो। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याच्या घटना आहेत आणि म्हणून खरं तर महावितरण त्यासाठी एक कूलर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे केळीसाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे, मात्र या उष्णतेच्या लाटेनं केळी बागा हजारो हेक्टरवरतील त्यांना फटका बसलेला अनेक बागा या जळाल्यासारख्या झालेल्या आहेत। तर लहान लहान रोप जे शेतकऱ्यांनी लावलेली आहेत ती रोपं तर वाचवण्याचं मोठं आव्हान या शेतकऱ्यांच्या पुढे आहे आणि खरं तर त्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे उपाय शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही ठिकाणी केळीच्या रोपांभोवती धेंच्या नावाची वनस्पती लावली जाते की जे थंडावा निर्माण करते, परत काही ठिकाणी कागद लावल्याचं पाहायला मिळतं रोपाच्या भोवती, काही ठिकाणी कापड लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे, जेणेकरून ही केळीची रोपं वाचवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे। जनजीवनावर देखील मोठा परिणाम झालेला आहे, कारण एरवी घराच्या बाहेर पडताना अनेक नागरिक गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र सध्या अनेक ठिकाणी सामसूम किंवा रस्ते निर्मनुष्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रशासनाने देखील जय्यत तयारी केलेली आहे, अनेक ठिकाणी उष्माघात कक्ष उभारलेला आहे। त्याचबरोबर नागरिकांनी उन्हाच्या वेळेस बाहेर पडू नये असं आवाहन देखील प्रशासनानं केलेलं आहे। ABP माझाच्या वतीने सुद्धा आपण हेच प्रकारचं आवाहन करूया की या वाढत्या उष्णतेच्या लाटेपासून आपला जर बचाव करायचा असेल तर आपण आपली स्वतःची काळजी घ्या, उन्हात बाहेर पडण्याचं टाळा, हेच आपण सांगू शकतो। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।